नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज नवीन ब्लॉगचा दिवस. अम, आजचा व्लॉग असेल जेवणावरती. जर तुम्ही लोकही माझ्यासारखे फूडी आहात, जेवण वेगळे वेगळे प्रकारचे जेवण तुम्हाला आवडतं, व्हेज नॉन व्हेज दोन्ही आवडतं, तर आजचा ब्लॉग तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि स्टे ट्यून. आणि आजचा हा आपला आउटफिट थोडं पोट वाढलंय पण प्रयत्न करतोय. सो आजचा जेवणाचा भोग असणार आहे मासे, मच्छी. इथे जवळपास एक फिश मार्केट आहे. मी प्रयत्न करेल त्याचाही व्हिडिओ घ्यायचा, पण आता सध्या आपण आपणा बाजार तिकडे जातोय. कांदे, टमॅटो, मिरची, जिंजर गार्लिक पेस्ट आणि थोडेसे खडे मसाले असं आपण घेऊ. ओके. आणि हे आहे आपला बाजार. लेट्स गो. सो बेसिकली आपली शॉपिंग झालेली आहे. कांदा, टमॅटो, गार्लिक, मी जिंजर गार्लिक पेस्ट विसरलो. लेट्स गो अगेन. सो आपण आलो आहे प्रसाद दादाच्या घरी. तो हेड मिक्सोलॉजिस्ट आहे. हे आपलं सामान, हे त्याचं घर आणि हा आपला किचन. सो बेसिकली आपण आता इथे बनवणार आहे. मी मच्छी नाही घेतली, आता मी मच्छी घ्यायला जातोय. मला असं आज का फिलिंग येते की आज माझ्याबरोबर असं होणार आहे की 12 आण्याची मुर्गी आणि 4 आण्याचा मसाला. म्हणजे मी ऑलरेडी माझ्या घरापासून उबर करून दादाच्या घरी गेलो. आता त्याच्या घरापासून आता पुढे उबर करून मी मच्छी घ्यायला जातोय. बट एंड ऑफ द डे जर जेवण चांगलं बनलं असेल तर एक एक पेनी, एक एक पैसा वर्थ आहे. आणि सो फार मी घरी देखील माझे आई बाबा, माझ्या बहिणीला जेव्हा पण मी बनवायचो जेवण तर त्याला मला आवडायचं. आता एवढी प्रॅक्टिस नाही राहिली जेवणाची. जे भेटेल ते बनवून जे खातो. शेवटी इकडची लाईफ तशीच आहे, आपल्याला पळायला लागतं. तर बघू, आज खूप दिवसांनी बनवणार आहे. लेट्स सी. हा आहे तो मच्छी मार्केट. लेट्स गो इनसाइड. हो, हे लोक खेकड्याला काय बोलतात? डंकिनीस. जिवंत आहेत का गेले? आता काय करायचं? हाय, how are you? Is that those crabs over there? Are they alive? Yes. And are they the black crab or what kind of crab it is? Sea. This is from the sea water or lake water? I don't know where. काय काय आहे? पापलेट घेतलेत, कोळंबी घेतली, खेकडे घेतले. आता जवळजवळ 3-4 वर्ष आधी मी खेकड्याचे नांगे तोडलेले. आता बघू आपण जमतंय का, नाहीतर मग विचार करतोय गरम पाणीमध्ये टाकेल, त्यानंतर नांगे तोडेल. लेट्स सी. 4 खेकडे, 3 पॉपलेट आणि थोडीशी कोळंबी, एवढ्या सगळ्याचे $60. $15 उबरचे यायचे, $15 उबरचे जायचे, म्हणजे जवळजवळ $100. म्हणजे 8
8,000 8,500चा खर्च. थोडंसं मेसअप आहे किचन, बट आपण हे क्लीन करू आणि मग स्टार्ट करूया. सोसाइटी में ये क्या वल्गर है? दूसरों को ऑफेंड करना है. आपली मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली आहे आणि ती अख्खी पापलेट होती आणि हे छोटे छोटे पीसेस आहे पापलेटचे आणि कोळंबी. मी त्याच्यामध्ये अद्रक लसूण जिंजर गार्लिक पेस्ट आणि मिरची आणि लाल तिखट टाकलं आणि हा माझा घरचा मसाला खास ठाण्यावरून आलेला आहे. खूप खास 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 माणसाने बनवून पाठवलेला आहे आणि हा सिक्रेट एजंट असणार आहे आपल्या जेवणाचा आज. हे जे पाय आहेत हे पाय मोस्टली आम्ही त्याचा पेस्ट बनवून घेतो. माझे आई बाबा असे बनवायचे. खऱ्या अर्थात हे आतलं भाग आज निघेल का भाऊ? तर हे आतलं भाग आम्ही फेकून देतो. सो हर एकाच्या घरी वेगळे वेगळे पद्धतीने जेवण बनतं. आमच्या घरी आम्ही हे जे खेकड्याचे पाय नांगे ते असेवाले आणि हे पाय, तर आम्ही हे पाय मिक्सरमध्ये वाटून घेतो आणि मग त्याचा रस्सा आम्ही कालवणात टाकतो. ते नांग्यांची आपण पेस्ट बनवली, पण मला हे नाही चाळणी नाही भेटली, तर मी ह्या ग्लव्सला थोडंसं होल केलेलं आहे. बघू, कारण का हे मला चाळायचं आहे. या इट वर्क्स. थोडा प्रोसेसला टाइम लागेल. इट डझंट वर्क. तो ग्लव्सवाला आयडिया तर फ्लॉप गेला. त्याच्यातून सगळं निघालं बाहेर. सो बेसिकली मला काय करायचं आहे, हे जो पेस्ट बनवला आहे ह्याच्यामध्ये हे हड्डी आहेत, तर ते हड्डी सेपरेट करायचे. आता हा माझ्या बॅगमध्ये जुलिप स्टेनर होता, हा बारमध्ये यूज होतो. प्लीज माझे बारटेंडर मित्रमैत्री मला माफ़ करा. खूप लेंथी प्रोसेस होणार आहे ही, बट ठीक है, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. बरोबर. असं नाही की हे एकदम परफेक्ट निघणार आहे, पण ठीक आहे. फूळ नाही तर फुलाची पाकळी, सॉरी बोबडा बोललो, फूल नाही तर फुलाची पाकळी. हां. सो याच प्रकारे ही हड्डीचा चुरा आणि हा त्याचा रस्सा.
खरं ती म्हणे ना की जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. मी तर होप सोडलेले आता की मला काय भेटतच नाही, चाळणी नाही ह्याच्या घरी आणि तो कामावरती आहे, तर त्याला सारखं सारखं डिस्टर्ब करणं पण चांगलं नाही. बट शेवटी माझ्या बॅगमध्ये मला हे भेटलं. बेसिकली 4:15ला आपण आलेलो. आता किती आले? 5:30. 1-1.5 तास झाला, काय खाल्लं नाही पिल्लं नाही. आता पाणी प्यायला होतं थोडंसं ॲपल. बेसिकली आपण खेकड्याचा रस्सा बनवणार आहे. तर मी कांदे कापून त्याची पेस्ट बनवणार आहे, टमॅटोची पेस्ट बनवणार आहे आणि झणझणीत असा आपली कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे. आता सेकंड असणार आहे टमॅटो. तेल मी ऑलिव्ह ऑइल जे दादाच्या घरी होतं ते वापरतो. वी कॅन यूज एक वेळ होता जेव्हा आई कोथिंबीर घ्यायला पाठवायची, तर कोथिंबीर बरोबर आम्ही मागून घ्यायचो की ओ ताई, ओ दादा, कढीपत्ता द्या, एक एक दांडी द्या, 2 दांडी द्या. आज मी ते कढीपत्ता $2 घेतला विकत. सो कढीपत्ता टाकलेला आहे. असं बोलतात की कढीपत्ता केसांसाठी खूप चांगला असतो, जे आत्या सांगत होती मला. मग आता जिंजर गार्लिक पेस्ट, सॉरी ते व्हिडिओ आणि सगळं एकत्र करायला जमत नाही, प्रॅक्टिस नाही, पण होईल हळूहळू. आपली गॅसची रेंजच बंद झाली. आता हे कांद्याची जी पेस्ट बनवलेली, खरं व्हिडिओ बरोबर हे करायला लय भारी पडत आहे. हे असं पॉपअप यायला लागेल ना बुडबुड, तेव्हा मग थोडंसं हळदी आणि हा माझा फेवरेट हिरो. आता ह्याच्यामध्ये आपली टमॅटोची पेस्ट आणि आता आपला सिक्रेट मसाला, एक 1.5 चम्मच, कारण का मसाला लय तिखट आहे. मी पिक्चरच्या नादात एवढा बिझी झालो की मी ह्याच्यात खेकडा टाकला ते शूट नाही केलं. सो बेसिकली टमॅटोची ग्रेव्ही टाकल्यानंतर हा रस्सा मध्ये खेकडा टाकला आणि फायनल टच आपला कोथिंबीर. आपला रस्सा कसा दिसतोय, झणझणीत. मी बघितलं आतमध्ये डाळ होती, तर बोललो चल डाळ तडका बनवूया थोडासा. आणि आपलं डाळ फ्राय आणि खेकड्याचा रस्सा. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला मच्छी फ्राय करायची. आता कोळंबी फ्राय झालेली आहे. आता नेक्स्ट असेल पॉपलेट आणि फायनली आपल्या पॉपलेटची बारी आली. आता ह्याच्यानंतर ते अख्खेवाले पॉपलेट टाकूया. ऑलराईट, लेट्स सी कसं झालंय हे कोळंबी. ओहो, एक नंबर. कधी कधी वाटतं खेळायला काय सॉलिड पीस पाठवलं देवानी. आपणच बारटेंडर, आपणच शेफ, डान्सिंग भी करताय थोडा थोडा बॉडी भी बना रहा है. क्या बात है ऑलराऊंडर. आणि ही आपली मच्छी. आणि असाच प्रकारे
कोलंबी, पापलेट, सॅलड आणि ड्रायफ्रूट्स.